गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी हा व्हिडिओ एका खास रेसिपीसाठी बनवलेला आहे। आज मी इथे बनवणार आहे डिंकाचे लाडू, ते पण बिना पाकाचे। काही साखर आणि गूळ न टाकता हे लाडू आज मी इथे बनवणार आहे। त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे कलेक्ट केलेलं आहे। इथे मी तुम्हाला सगळं साहित्य एक्सप्लेन करते, त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे। तर डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी तूप लागतं, त्यामुळे इथे गोविंदचं मी तूप घेतलं। आणि तुम्ही असे खिमा खजूर ब्लॅक कलरचे पण यूज करू शकता। ज्याला खारीक वगैरे पीठ करायचा त्रास होतो त्याने असं खारीकचं पावडर पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये। इथे अक्रोड पण मी याच्यामध्ये टाकणार आहे। खोबरं हे ऑप्शनल आहे, ज्याला टाकायचं असेल तो टाकतो, मी इथे खोबरं नाही टाकलेलं आहे। चला तर मग सुरुवात करू आपण इथे लाडूची प्रोसेस करायसाठी। सुरुवातीला ना सर्वात पहिले सर्व साहित्य तूप टाकून सर्व भाजून घ्यायचं। एक एक करून मी वेगवेगळं तूप टाकून सर्व साहित्य भाजून घेतलेलं। इथे छान बदाम वगैरे होऊ दिले। हे सर्व साहित्य ना तुपामध्ये असं छान फ्राय करून घेतल्यासारखं करायचं आणि जास्त खरपूस नाही होऊ द्यायचं। थोडं हलकं याला कलर आला की लगेच काढून टाकायचं। हे सर्व साहित्य ना एकत्रच मी इथे टाकलेलं आहे सर्व भाजून। आणि त्यानंतर मी घेतला डिंक तळायसाठी। डिंक हे थोडं जास्त तुपामध्ये मी तळलेलं आहे, कारण की डिंक हे फुलायसाठी तूप वगैरे लागतं आणि छान असं तो डिंक फुलला पाहिजे असा तळायचा। इथे छान डिंक झाल्यानंतर मी एका सेपरेट याच्यामध्ये तो टाकलेला आहे। डिंक हा मिक्स नाही करायचा त्याच्यामध्ये, सेपरेट याच्यात टाकायचा। त्यानंतर मी इथे अंजीर भाजून घेतलं, ते पण एका सेपरेट याच्यामध्ये टाकलं, कारण की अंजीर हे ओलं असतं। अंजीर आणि अक्रोड मी एका याच्यामध्ये मिक्स करणार आहे वेगळ्या याच्यामध्ये, त्यामुळे इथे अंजीर आणि अक्रोड मी साईडनी काढून घेतलं। हे सगळं बदाम किसमिस वगैरे, किसमिस हे बंदे पण तुम्ही टाकू शकता आणि मी इथे किसमिस साईडला काढून ठेवलेले आहे। अंजीर आणि अक्रोड एका साईडला काढून ठेवलेला आहे आणि एका साईडला डिंक काढून ठेवलेला आहे। हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात एक एक करून आणि सगळं मिक्स करून टाकूया। हे मिश्रण आहे ना इथे छान असं अदरकच्चं काढून घ्यायचं, जास्त बारीक पण पेस्ट नाही करायची, कारण की डिंक हा तळलेला राहतो त्याच्यामुळे ते एकदम जास्त पेस्ट होतात। इथे ना मी खारीकचं पावडर घेतलेलं आहे रेडीमेड। ते थोडंसं तुपामध्ये छानसं असं खरपूस भाजून घ्यायचं तुपामध्ये टाकून। आणि खजूर आणि पेन खजूर, वाळला खजूरचं पावडर आणि ओला पेन खजूर इथे छान मी तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। खारीक पावडर असलं ना की त्याला लाडू बनवायला जास्त टेन्शन नाही राहत, कारण की खारीक बारीक करायसाठी खूप वेळ लागतो। त्यानंतर इथे मी खारीक पावडर त्या मिश्रणमध्ये मिक्स करून टाकते आहे। पेन खजूरसुद्धा तुपामध्ये छान असं भाजून मिश्रणमध्ये ॲड करायचा आणि त्यानंतर असं मिश्रण पूर्ण छानपैकी मिक्स करायचं। प्रत्येक गोष्टी तुपामध्ये भाजल्यामुळे यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आलेलं आहे। त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी इथे लाडू बांधायसाठी घेतले आणि तुम्ही बघा लाडू किती छान पक्के बनत आहे इथे। आणि याला पाक, गूळ वगैरे, साखर वगैरे काहीच आपण टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पेन खजूर वगैरे असल्यामुळे या लाडवाला चांगला पक्कापणा येत आहे। आणि तूप पण इथे जास्त प्रमाणामध्ये मी इथे वापरलेलं नाही आहे। अशा प्रकारे आपले लाडू बघा किती छान बनवून झाले। अशा प्रकारे आपले इथे लाडू बनवून तयार आहे। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सोपी लाडू बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।